काढलात का पाठीमागं? पेज नंबर किती? 29. 29वर क्वेश्चन कोणता आहे बरं? रुचा आणि जुली आहे का? आहे. हां, तिथं 33 पत्रक दिले आपल्याला. 33 पत्रक आताच बघायचं नाही तर समूहानं बघायचे. तर नेक्स्ट पेज ओपन करा. आदर समूहानं टिक करायचे आहेत आपल्याला. तर समूहानं क्रमांक पहिली काय म्हणते? वर्ष अखेरचा माल म्हणते, म्हणजे संवरण स्कंद. मालाच्या संदर्भात कुठलीही समूहानं असेल टिक होत नाही. ओके. दुसरी समूहानं काय म्हणते बरं? रुचा आणि जुली यांनी अनुक्रमे 3000 आणि 2000चा स्वतःच्या उपयोगकरिता उचलले म्हणते, म्हणजे ती पण मालच उचलली. मालाच्या संदर्भात कुठली समूहानं असेल तर ती टिक करायची नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायचे आपल्याला. 2 समूहानं डायरेक्ट करायचे. तर तिसरी समूहानं काय म्हणते? मोटार गाडीवर. मग तिसऱ्या समूहाने पद दिसते का मोटार गाडी? मग तेच मोटार गाडीवरील 33 पत्रकात आहे का? चेक करा बरं. पाठीमागलं पेज ओपन करा. नावे बाजूचं आहे का चेक करा. तिथं ते मोटार गाडी असेल तर त्याला टिक करायचं. करा टिक. छोटं पेन न करा. केलं आहे का? नंतर नेक्स्ट त्याच्याच पुढे आता समूहामध्ये रिटर्न काय म्हणते बरं? यंत्र सामग्रीवर 7% दराने घसारा करा म्हटलंय का? मग ती वरी अजून 33 पत्रकात त्यावर चेक करा बरं. यंत्र सामग्री आहे का चेक करा. आहे. करा मग टिक. केलं. हां, आता नंतर चौथी समूहानं बघा. चौथी समूहानं काय म्हणते बरं? ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा म्हणते. कशावर करा म्हणते? ऋणकोवर. मग वरी आहे का बघा बरं 33 पत्रात. परत ऋणको आहे. नावे बाजूस विविध ऋणको म्हणून आहे ना, आहे का? हां, त्याला टिक करा. मग छोटं तिथले तिथे टिक करायचं म्हणण्यासाठी. टिक टिक कसं करायला बरं? जे समन्वित पद आहे ते वरी आहे का चेक करायचं आणि त्याला टिक करायचं आपल्याला. झालं. नंतर पाचवी समूहाना बघा बरं काय म्हणते? पाचवी समूहाना अदत्त मजुरी. मग आता अदत्त मजुरी, मग वरी आहे का बघा बरं? मजुरी अजून सापडते का? आहे. मजुरी व वेतन म्हणून आहे बघा. नावे बाजूच आहे का? करा मग टिक त्याला. केलो. नेक्स्ट काय म्हणते बरं? आता आजची ही समूहानं सगळ्यात महत्त्वाची समूहानं बरं का. बघा काय म्हणते? रुपये 6000चा माल उधार खरेदी केला. कसं? उधार खरेदी केला, परंतु लेखा पुस्तकात नोंद नाही म्हणते. आता त्या फुल स्टॉप पर्यंतच वाक्य बघायला. काय केला म्हणते? आपण उधार माल खरेदी केला पण त्याची नोंद केला का? नाही. मग आता नोंद करायची आहे. खरेदी म्हणल्यास वरी खरेदी आहे का चेक करा बरं. करा मग टिक. केलो. आता नंतर त्याच्या पुढे वाक्य राहिले ना अजून आपलं वाचायचं समन्वयमधलं. त्याच्या पुढलं वाक्य काय म्हणते बघा बरं? तसेच रुपये 6000चा माल विकला पण त्याची सुद्धा नोंद केला का? नाही. विकला म्हणल्या खरेदी केलं तो नोंद नव्हती तर कशाला टिक केलो? खरेदीला. आता विक्री म्हणल्यास कशाला टिक करावं लागेल बरं आपल्याला? आता विक्रीला. करा मग. झालं. समूहानं टिक कसं केलं लक्षात आलं? जे समूहामध्ये पद आहे ते वरी आहे का चेक करायचं आणि त्याला टिक करायचं. एवढंच करायचं. आता नंतर अलीकडल्या अगोदरच्या पेजवर या बरं. क्वेश्चन समजून घ्या. बोलू नका, चर्चा करू नका. क्वेश्चन समजलं नाही तर शेवटपर्यंत समजणार नाही तुम्हालाही. चला आता आपण काय म्हणतो? 33 पत्रकामध्ये जर समजा एखादं पद जर कंसामध्ये दिलं तर ते आपल्याला गुपित समूहान असतं म्हणतो आणि त्याला सुद्धा टिक करून ठेवायचे. आता गुपित समूहान कोणते आहे बघा बरं? कंसामध्ये दिलेलं जाहिरात दिले का? टिक करा मग त्याला आपण. नेक्स्ट काय म्हटलंय? स्कंद पण आहे ना, पण ती स्कंद कंसात तारीख आहे बरं 1/4/2018. मग त्याला टिक करायची गरज नाही. ती कोणतं आहे? आपलं प्रारंभन म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात? फक्त टिक कोणतं आहे? गुपित समूहान आपलं जाहिरातीवर आहे. आलं लक्षात इथपर्यंत? पुन्हा नंतर परत दिलेत का चेक करा बरं एकदा. नावे साईडला विक्री परत आहे का? 33 पत्र नावे बाजूस. विक्री परत कशातून वजा करतो? मग विक्रीला टिक करा. त्याच्या अपोजिट साईडला असेल विक्री. डबल टिक. विक्रीला डबल टिक. आलं का? आता नंतर जमा साईडला खरेदी परत आहे का बघा बरं? सगळ्यात शेवटी आहे बघा. आहे. खरेदी परत कशातून वजा करता हो? मग खरेदीला टिक करा. का बरं टिक करायला हो? कारण आता खरेदीवर किती पद प्लस मायनस करायचे आले तर 2 आलेत ना. म्हणजे 2 टिक म्हणजे किती ओळी सोडायच्यात आपल्याला? टोटल 4 ओळी सोडायची. त्याच्यासाठी सुटसुटीत लिहिण्यासाठी ते टिक मार्क करतोय आपण. झालं. चला काढा वया पटपट. वडावडी करा लवकर लवकर.
वेळ तर आहे की रे तुम्हाला आज? आहे ना? कुठं अपॉइंटमेंट वगैरे नाही की भेटायला कोणाला जायचं? हां. प्रत्येक पानावर सेपरेट खातं तयार करा. व्यापार खाते सेपरेट पान, नफा तोटा सेपरेट. उद्यापासून कसं करावं रे? बा लक्ष द्या. पेन असेल, पट्टी असेल, स्वतःची आणत चला तुम्ही आता. उद्यापासून हो का? पेनच पाहिजे ना? हां. कसं रे बाबा? हाय बा तिथं टेबलवर आहे पट्टी. हां. शेतकऱ्यांची लक्ष्मी काय असते? शेतातले अवजार असतात ना, बरोबर आहे. प्रत्येकाचे अवजार वेगवेगळे असतात, त्यांची लक्ष्मी. तसं आपल्यासाठी लक्ष्मी काय? बरं, आपली वही, पेन, पट्टी. आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. लक्ष्मी आपण बायकोला सुद्धा म्हणतो, माहिती आहे ना? हां. आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात देतो याचा अर्थ आपली बायको दुसऱ्याच्या हातात द्यायलो. आणि मी आजच्या दिवस दिला, उद्यापासून देत नाही. चला, झालं सर्वांचं? क्वेश्चन समजून घ्यायचं आता. ओके बा, आपण काय काय तयार केलं बरं आता? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि दुसरं काय तयार केलं? ताळेबंद. हे कंपल्सरी आपल्याला अंतिम खात्यामध्ये एवढं तयार करायचं. कसं? सेपरेट सेपरेट पानावर कसं खाते तयार करायचं एवढं लक्षात राहील की. आता लिहायचं काय काय तर बा इथं अशा पद्धतीने विवरण, राशी, विवरण, राशी लिहता तर येईल ना? खाली पण इथं पण विवरण, राशी, विवरण, राशी. नावे जमा कंपल्सरी लिहा. नावे जमा, नावे जमा. मोबाईल सायलेंट करा. नंतर ताळेबंदाला देयता, राशी, संपत्ती, राशी. ओके. लिहिलो. विवरण, राशी, नावे जमा ते लिहिलात ना. आता तारीख बघा बरं. 23 पत्रकालावरी काय दिले? तारीख चेक करा. 31 मार्च 2019 रोजीचा आहे का हेडिंगला? 23 पत्रामध्ये क्वेश्चन बघा आणि ते क्वेश्चनचं आपण कुठं सॉल्व्ह करतोय त्याच्यानुसार बघितलं तर लक्षात राहते. तारीख काय म्हटलं बरं? 31 मार्च 2019 रोजीचा. तर इथं तारीख टाकायची आपल्याला 31 मार्च 2019 रोजीचा आणि इकडं पण 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तारीख टाकायचं काय अवघड नसतं. झालं. आता आपण व्यापाराला कशाची पद्धत दाखवतो म्हणतो बरं आपण? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? बरं, प्रत्यक्ष. हे कन्सेप्ट क्लिअर करा पाठीमागं. व्यापाराला कशाची पद्धत दाखवायची आपल्याला? प्रत्यक्षाची. आणि नफा तोटा खात्याला अप्रत्यक्षाची. ओके. मग आता प्रत्यक्ष म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. प्रत्यक्षाचा अर्थ काय म्हणतो आपण? उत्पादन करतेवेळी. काय म्हणायचं त्याला प्रत्यक्षाला? उत्पादन करतेवेळी. आणि उत्पादन करतेवेळी जर म्हटलं तर ती प्रत्यक्ष समजून कुठं दाखवायचं? व्यापार खात्याला दाखवायची पद्धत. आणि उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या जर शेवटी जर म्हटलं तर त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष. काय म्हणायचं? अप्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्षाची पद्धत कुठं दाखवायची आपल्याला? नफा तोटा खात्याला दाखवायचे. तर आले इथपर्यंत. आता बघा बरं, आता नावे बाजू अगोदर ट्रान्सफर करायचे आहे का तिथं? नावे जमा. ओके. आता नावेची पद्धत कुठे येतात तर बघा, नावेची नावेला. कुठं? नावेची नावेला. एक तर व्यापाराच्या नावेला किंवा नफा तोट्याच्या नावेला. आणि दुसरीकडे कुठं दाखवायचं तर संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. याच्यामध्ये दोन अपवादात्मक असतात, ते म्हणजे उचल आणि दुसरं विक्री परत. उचल दिलं तर भांडवलातून वजा आणि विक्री परत दिलं तर विक्रीमधून वजा करायचं म्हणतो. आता एक एक कन्सेप्ट बघत चलू. तर आता पहिलं पद काय आहे बरं? खरेदी. खरेदी आपण कंपल्सरी कुठे येते म्हणतो बरं आपण? व्यापार खात्याच्या नावेला. एक ओळ सोडून लिहा खरेदी. एक ओळ सोडून लिहा खरेदी. लिहिलो. टिक केलं त्याला. टिक केलं तर त्याची अमाऊंट कुठे लिहायची? इनरला. आणि जर टिक नसेल तर त्याची अमाऊंट ही आउटरला लिहायची. लिहा मग आता इनरला किती रुपये अमाऊंट बरं? किती?
48,000. पण ह्याला आता किती ओळी सोडायच्यात बरं? ह्याच्यावर टिक किती आहेत? 2 टिक आहेत का? 1 टिक असेल तर 2 ओळी आणि 2 टिक असतील तर 4 ओळी सोडायचे. तर त्याला 4 ओळी सोडून त्याच्या पुढलं लिहायचं आता आपण. नंतर नेक्स्ट काय बरं? व्यापार खर्च. व्यापार खर्चवर आपण टिप लिहून दिल, तो पाठीमाग आहे का बघा. काय म्हणतो आपण? व्यापार खर्च आणि सामान्य खर्च जर दोन्ही पदं दिली असतील तर व्यापार खर्च हे कुठं दाखवायचं? व्यापारला. आणि सामान्य खर्च हे नफा तोट्याला म्हणतो. आणि दोन्हीपैकी जर एकच असेल तर तेव्हा कुठे येईल? ते नफा तोट्याला येते म्हणतो. आता तिथं व्यापार खर्च दिले तर खाली सामान्य खर्च आहे का चेक करा बरं. आहे. म्हणजे आता दोन्ही दिले तर व्यापार खर्च कुठं बरं? व्यापार खात्याला. दाखवा मग इथं व्यापार खर्च. त्याला 4 ओळी सोडून लिहा बरं का. आज फक्त तुम्ही लक्ष द्या आणि सांगत चला. क्वेश्चन सांगताल तर की मला. हां, किती रुपये अमाऊंट आहे बरं? 3,000. लिहा मग. हा, नेक्स्ट काय? वेतन. वेतनला दुसरं नाव काय? पगार. शब्द तिथले तिथं वरी पटपट लिहा, कुठंतरी लिहून ठेवायचे. ओके. वेतन म्हणजे काय? पगार. पगार रोज उठून देताव का? नाही, महिन्याला किंवा वर्षाला देताव. रोज दिलो तर ते प्रत्यक्ष झालं, आणि महिन्याला किंवा वर्षाला देतो त्याला काय म्हणायचंय? अप्रत्यक्षाने. अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येतील का नफा तोट्याला येतील बरं? नफा तोट्याला. दाखवा मग इथं नफा तोट्याला. वेतन. वेतन किती रुपये बरं? 4,500. समान आहे का याच्यावर? नाही तर आउटरला. टिक केलं तर इनरला, नसेल तर टिक आउटरला. झालं? चलो नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघ. पुस्तक आहे ना जवळ? हां, तिथं पुस्तकातलं बघायचं आणि पुन्हा मला सांगायचं. नेक्स्ट पद कोणतं आहे बरं? मजुरी व वेतन. लक्ष द्या, 2 पदं उलटे पण विचारू शकतात. मजुरी आणि वेतन. आता सध्या असं आहे, किंवा एक्झाममध्ये असं पण येऊ शकतं, वेतन आणि मजुरी. ओके. किंवा नुसतं मजुरी पण येऊ शकतं, नुसतं वेतन पण येऊ शकतं. शब्दांमध्ये फरक आहे. आतापर्यंत आपल्याला ही दोन्ही पण पदं झाली. तर मजुरी रोज उठून देताव ना, म्हणजे याचा अर्थ काय? ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? प्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोट्याला बरं? व्यापारला. पण वेतन रोज उठून देताव का? महिन्याला किंवा वर्षाला देताव. मग ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? नफा तोटा. हे सिंगल ह्याच्यामध्ये झालं. आलं लक्षात? पण जर समजा एक्झाममध्ये जर तुम्हाला जर असं जर विचारलं जोडीनं, ओके, मग जोडीनं जर असेल तर तेव्हा कसं ध्यानात ठेवायचं? तर सुरुवात कशाने झाली त्याच्यावर डिपेंड. सुरुवात कशाने झाले त्याच्यावर डिपेंड म्हणायचं. जर समजा सुरुवात जर मजुरीनं झालं तर ती काय समजायचं? प्रत्यक्ष. ओके. आणि सुरुवात जर वेतन जर झालं तर त्याला काय समजायचं? अप्रत्यक्ष. मग आपल्या आता इथं सध्या सुरुवात कशाने झाली आहे? मजुरीनं. म्हणजे उत्पादन करते वेळेस आहे ना, बरोबर आहे ना. मग ती व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? व्यापारला. दाखवा मग इथं मजुरी आणि वेतन. इनर का आउटर बरं? इनरला. किती रुपये? 2,800. लिहा. फास्ट होईल का? हां. नेक्स्ट काय बोंबला पद? जाहिरात. पण कंसात 2 वर्षाकरिता. समावून आहे ना त्याच्यावर गुपित. ओके. गुपित समावून असेल तर इनरला दाखवायचं का आउटरला दाखवायचं बरं? इनरला दाखवायचं. ओके. मग आता ही जाहिरात पद कुठे येते बघू. जाहिरात आपण रोज उठून करताव का? कधी करताव? एक तर महिन्याला किंवा वर्षाला करताव. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? मग अप्रत्यक्ष म्हटल्यास व्यापारला का नफा तोट्याला? दाखवा मग. जाहिरात किती बोंबला? इनरला ना? इनरला 4,000. नेक्स्ट काय? विक्री परत. विक्री परत हे कशातून वजा केलं जाते म्हणतो आपण? विक्रीमधून. आता खरेदीच्या उलट काय असते बरं? विक्री. नावेच्या उलट काय असतं? जमा. खर्चाच्या उलट काय असतं? उत्पन्न. हे असं पटपट ध्यानात राहील ना. मग आता मला सांगा, खरेदी व्यापारच्या कोणत्या साईडला आले? मग विक्री व्यापारच्या कुठे येईल? जमेला का जमाला? ती जमेला म्हणल्यास मला ऐकू येते जमेना. आता कुणाचं जमना मला काय माहिती. मग पुन्हा घ्या. विक्री आणि त्याच्यातून वजा परत. किती रुपये अमाऊंट आहे बरं जमिनाचं? 8,000. लिहिलो?
हां, नेक्स्ट पद काय आहे बरं? स्वमालकीची संपत्ती. स्वमालकीची म्हणजे सरळ सरळ आहे ना, स्वमालकीची म्हणजे संपत्तीच आहे ना. दाखवा मग. स्वमालकीची संपत्ती आहे का तुमच्या नावावर स्वमालकीची? किती रुपये आहे बरं? 23,000. दाखवा 23,000. दाखवलो. हां, ओके. दमादमाने काय म्हणते बरं आता? कार्यालय भाडे. 2 भाडे असते तर लक्ष दे रे वागानो. पहिला आहे कार्यालय भाडे. भाड्याचे 2 प्रकार. ओके. आणि दुसरं असतं कारखाना भाडे. कारखाना भाडे आहे का याच्यात? आहे का? असेल तर असं नसू, पण समजून घ्या पद. दोन्ही पदांमध्ये फरक आहे. कार्यालय आणि कारखाना. कार्यालय म्हणजे ऑफिस. कार्यालय याचा अर्थ काय इंग्लिशमध्ये? ऑफिस. आणि कारखाना म्हणजे फॅक्टरी. MIDC मध्ये असतात कारखाने, माहीत आहेत ना ते. मग आता भाडं, दोन्हीचं पण भाडं द्यायचं आहे. कार्यालय म्हणजे ऑफिस. उत्पादन करते वेळेस आपल्याला ऑफिसची गरज नसते, बरोबर ना. मार्केटिंगमध्ये आपल्याला ऑफिसची गरज लागत असते. म्हणजे आपल्याला कार्यालयाचं भाडं, ऑफिसचं भाडं रोज उठून द्यायची गरज नाही. कधी देतो? ही एकतर महिन्याला किंवा वर्षाला देतो. कोणतं भाडं? कार्यालयाचं. ऑफिसचं भाडं रोज उठून द्यायचं का? नाही. कधी देतो? महिन्याला किंवा वर्षाला. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? अप्रत्यक्ष. महिन्याला किंवा वर्षाला देतो म्हणल्यास ती काय झालं? अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्षाची पद व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? नफा तोट्याला. ह्याचं कार्यालयाचं झालं क्लिअर. पण कारखान्याचं भाडं ही आपल्याला वस्तूचं उत्पादन तयार करण्याच्या अगोदरच द्यावं लागतं. वस्तूचं उत्पादन करण्याच्या अगोदरच द्यावं लागत असतं. याचा अर्थ ते उत्पादन करते वेळेस येईल. कधी येईल ते उत्पादन? करते वेळेस. मग उत्पादन करते वेळेस म्हणल्यास प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? मग प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? व्यापारला. कळकलं? कार्यालय म्हणलं की नफा तोट्याला येणार, नंतर येते. पण कारखाना म्हणलं की उत्पादन करते वेळेस. मग ते कुठे येणार? ते व्यापारला. मग आता सध्या कोणतं आहे आपल्याला दोन्हीपैकी? कार्यालय भाडे. दाखवा मग. कार्यालय भाडे. बोमलाल 5,000. लिहिलो. काय चूचू चालू आहे? हां, नंतर नेक्स्ट. मोटार गाडी. डुगडुगी आपली काय असते? हां, लिहा मग. मोटार गाडी. इनर का आउटरला बरं? इनरला. किती? 40,000. नेक्स्ट काय बरं? स्कंद. पण कंसात तारीख दिली ना. पण ह्याला आपण गुपित समावून समजलो का? नाही. कारण 1-4 म्हणजे सुरुवातीचं आहे. सुरुवातीचं माल हे कंपल्सरी कुठे? ते व्यापारच्या नावेला आणि तेही पहिल्याच ओळीला. ओके. दाखव इथं. प्रारंभन स्कंद. पूर्ण लिहा. प्रारंभन स्कंद. किती अमाऊंट? किती? 89,500. दाखवलो. हा, नंतर नेक्स्ट काय म्हणते बघा बरं? सामान्य खर्च. आता सामान्य खर्च, व्यापार खर्च आणि सामान्य खर्च दोन्ही दिले असतील तर व्यापार खर्च हे व्यापारला आणि सामान्य खर्च हे नफा तोट्याला. दाखव मग. सामान्य खर्च किती बरं? 2,500. झालं. हा, नेक्स्ट पद पुस्तकात बघत चला. नेक्स्ट पद काय बरं? विविध ऋणको. ऋणको म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून आपल्याला पैसे येणं असतं. मग येणं म्हणजे भविष्यातील आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग. विविध ऋणको. इनर का आउटरला बरं? इनरला. किती टिक केला बरं त्याला? 1 आहेत का 2 टिक आहेत? 1 आहेत. तर 2 ओळी सोडायची. तर किती अमाऊंट? 62,000. नेक्स्ट. कोळसा, गॅस व इंधन. ओके. झालं. हां, वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपल्या कारखान्यात काही मशिनरी, मोठमोठे मशिनरी असतात का नाही? सगळ्या मशिनरी काय लाईटीवर चालतात का?
नाही, त्याला काही कोळसेवर चालणारे असतात, काही इंधन म्हणजे राखेल घासलेट म्हणतो माहिती आहे ना, हां त्याच्यावर चालणारे असतात किंवा गॅसवर चालणारे असतात. मग ती कशासाठी लागाली आपल्याला? त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी हे अगोदर लागतात ना. का कोळसा गॅस का अंगावर ओतून घेणार आहोत का आपण? नाही ना. ते कशाला लागालेत आपल्याला? वस्तूचं उत्पादन करण्यासाठी. वस्तूचं उत्पादन करण्यासाठी लागत असेल तर प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? बर प्रत्यक्ष. तर व्यापार का नफा तोटा? बर व्यापारला. दाखवा मग इथं. कोळसा, गॅस आणि इंधन. आम्हाला कोळसा लागते दात घासायला आणि इंधन लागते स्वयंपाक करायला. झालं? राहिले का? हां किती अमाऊंट? 1000. आज माझ्याजवळ आता इथं स्पेस नाही, तुमच्या तुम्ही लिहित चला आता. हा नेक्स्ट. नाही तुला पुढे गेलास एकदम, जरा रिवर्स ये. हां खरेदीवरील वाहतूक खर्च. आणि त्याच्यासोबत आणखीन दुसरं कोणतं दिले बरं? विक्रीवरील वाहतूक खर्च. खरेदीवरील म्हणल्यास उत्पादन करतेवेळी, आणि विक्रीवरील म्हणल्यास विक्री कधी करता बरं? उत्पादन झाल्याच्या नंतरच करणार हो ना, अगोदरच विकणार आहो का आपण? नाही. खरेदीवरील म्हणलं की प्रत्यक्ष आणि विक्रीवरील म्हणलं की अप्रत्यक्ष. मग आता खरेदीवरील कुठे येईल बरं? व्यापारच्या नावेला. लिहा मग इथं खरेदीवरील वाहतूक खर्च. खरेदीवरील वाहतूक खर्च किती रुपये अमाऊंट आहे बरं फक्त? तर लगेच विक्रीवरील वाहतूक खर्च कुठे येईल बरं? नफा तोट्याच्या नावे बाजूला. विक्रीवरील वाहतूक खर्च किती बोंबला? 1300. लिहिलो. हा नेक्स्ट. यंत्र व संयंत्र. यंत्र मशिनरी आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग इकडे संपत्तीला यंत्र. पण इनरला दाखवू का आउटरला बरं? टिक केलाव ना. टिक केलं तर इनरला किती बरं? 13,800 दाखवलो. चला बघा, लक्ष द्या. नावेची नावेला आणि दुसरीकडे कुठं दाखवला बरं आपण? संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवला का? नाही. आलं लक्षात? आता नंतर जमा बाजूची पद. आता जमाची कुठं दाखवायची बरं? जमाची जमाला आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. रिपीट करतोय. काय म्हटलं बरं आपण? जे काही 23 पत्रात जमा बाजूला पद दिले तर ते कुठं दाखवायचे? ते एकतर जमाला, कुठल्या? व्यापार असेल किंवा नफा तोटा असेल. आलं लक्षात? जमेची जमेला आणि दुसरीकडे देयताला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. तर पहिलं काय कंपल्सरी बोंबला बरं? भांडवल. भांडे कुठे येतात म्हणतो आपण? देयताला. दाखवा मग. भांडवल. देयता याचा अर्थ देणं. रुच्या आणि जुली. रुच्या दिदी. रुच्या दिदीचं भांडवल किती आहे? 80,000. तिला 4 ते 5 ओळी सोडा सुटसुटीत. ओके. नंतर जुली वहिनी लिहा. जुली वहिनीच किती आहे? 40,000. ओके. आणि त्याला पण 4 ते 5 ओळी सोडा. का तर नफा तोटा किंवा उचल वगैरे असते ते प्लस मायनस करण्यासाठी आपल्याला 4-5 ओळी सोडून चालायचं इनरला लिहून. नेक्स्ट. विविध धनको. धनको म्हणजे कोण? सावकार. सावकाराला आपण देणं लागतो का नाही पैसे? मग द्यायचे म्हणल्यानंतर ती कुठे येईल? देयताला येईल का संपत्तीला बरं? देयताला. आपण एखाद्याला जर भविष्यात देणं असेल तर ती देयता, आणि आपल्याला एखाद्याकडून जर भविष्यात देणं असेल तर ती काय असतं? आपली संपत्ती असतं. दाखवा मग इकडं. ह्याला 4 ते 5 ओळी सोडून विविध धनको किती? 22,000. नेक्स्ट काय बरं? विक्री. आता विक्री पद लिहिलो बघा आपण. कुठं लिहिलो बरं? व्यापारच्या जमाला. तर आता किती अमाऊंट आहे बरं? 1,48,000. विक्री पद आपण लिहून ठेवलो होतो ऑलरेडी. त्याची फक्त आता अमाऊंट लिहा. 1,48,000 लिहिलो. आता 1,48,000 मधून किती वजा करायचे आहेत आपल्याला? 8,000. 8,000 वजा करून बघा बरं आउटरला. 1,40,000. दाखवा. अच्छा, थुका लावून पुसा, त्याला काय एवढं? हां इनरला 1,40,000 झालं. 2 समान होते ना त्याच्यावर टिक.
त्याच्यासाठी आपण एक जर असेल तर डायरेक्ट आउटरला काढायचं, 2 असतील तर त्याला परत अजून इनरला ठेवायचं. आणि झालं चूक तर त्याला काही एवढं टेन्शन घेत बसायचं नाही. नंतर नेक्स्ट संशयित कर्ज निधी. आता कालचे 5 पांडव सांगितलं होतं, कोणकोणते होते आपले? भाडे, कसर, व्याज, कमिशन आणि बुडीत कर्ज. ओके, ही जर समजा 23च्या जर नावेला असतील तर नफा तोट्याच्या नावेला, आणि 23च्या जर जमाला असतील तर नफा तोट्याच्या जमाला म्हणतो. आता सध्या कुठं आहे बरं? जमाला आहे. मग नफा तोट्याची कुठं दाखवायचं? जमाला दाखवायचं. संबुक शॉर्टकट लिहिला तर चालते बरं काही. संबुक संशयित बुडीत कर्ज निधी 1200. नेक्स्ट काय बरं? देय विपत्र. देय विपत्र ही देयता का संपत्ती बरं? देयता. देय याचा अर्थ काय? देय. विपत्र म्हणजे बिल. देय म्हणजे काय? देणं. देणं म्हणल्यास कुठे येईल इकडं आपलं? देयताला दाखवा मग. देय विपत्र किती? 12,000. नेक्स्ट खरेदी परत. हे नेहमी कशातून वजा? खरेदीमधून करा. मग जस्तेचं परत जस्तेच्यामधून वजा मायनस परत. किती रुपये बरं? 6,000. 48,000 मधून 6,000 वजा केल्यास राहतात किती? 42,000. पण परत समावून असल्यामुळे इनरला दाखवू का आउटरला बरं? आता इनरला 42,000. का बरं इनरला ठेवलो? कारण त्याच्यावर आणखीन एक समावून आहे ना, 2 टिक केलतो ना त्याला आपण. हां, झालं कुठे येते का मग? इथं नाही. चलो आता नंतर गोपित समावना बघायच्यात. गोपित समावना बघा बरं एकदा चापचून. कशावर होतं आपलं? जाहिरात. जाहिरात पण कंसात काय म्हणते बरं? 2 वर्षाकरिता. लक्ष द्या इकडं, सगळ्यात महत्त्वाची समावना आहे. काय म्हणते? जाहिरात. कंसात काय म्हटले बरं? 2 वर्षाकरिता. अगोदर जशाच असं इथं लिहून घेतो. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 4,000 आहे ना? ओके. मग आता पहिले पद रोज उठून देतो का? नाही. म्हणून त्याला काय म्हणलो बरं? प्रत्यक्ष म्हटलो का अप्रत्यक्ष म्हटलो बरं? मग अप्रत्यक्ष म्हटल्यामुळे ते व्यापाराला दाखवलो का नफा तोट्याला दाखवलो बरं? नफा तोट्याला दाखवलो. आले इथपर्यंत का? जाहिरात दाखवलो 4,000 रुपये. आता ह्याच्यावर समावून आहे. कसं ओळखलो बरं? त्याच्याला कंसामध्ये दिल्यामुळं. कंसामध्ये जर एखादं पद असेल तर त्याला गुपित समावना समजलं जातं. आणि ट्रान्सफर केल्याच्या नंतर पहिल्यांदा गुपित समावना सॉल्व करून घ्यायचं आहे. ओके. आता ताळेबंदाची आपली तारीख किती आहे बरं? 31 मार्च 2019 रोजीचा आहे. बरोबर आहे ना? पण आता इथं कधी कधी बा आपण जाहिरातीचं असेल किंवा भाडं असेल, तुम्ही एकदाच एखादं भाड्यानं जर रूम घेतलं त्याला 4 वर्षाचं 5 वर्षाचं एकदाच भाडं देऊन टाकता का नाही? आपण देतो. सेम त्याच पद्धतीने जाहिरातीचं सुद्धा असतं. आपल्याला जाहिरातीचं आपल्याला समजा आता या पोलला जर बॅनर लावायचे म्हटलो आपण तर त्याचं आपल्याला बुकिंग करावं लागतं किती महिन्यासाठी किंवा किती वर्षासाठी. लक्षात. मग आता सध्या आपण महिन्यावर घेतला का? नाही. तर कसं घेतलं आपण? वर्षावर घेतला. मी सध्या जाहिरातीची बुकिंग किती वर्षासाठी घेतला बरं? 2 वर्षासाठी घेतला. किती वर्षासाठी घेतला? मोठ्यानं बोंबला जरा. किती? 2 वर्षासाठी. टोटल किती अमाऊंट दिला? 2 वर्षासाठी 4,000 दिला. याचा अर्थ एका वर्षासाठी किती दिला असेल बरं? मी 2,000 दिला ना. आणि सध्या बा आपण जसं वापर होईल तसं तसं काटत जातो, तसं तसं पैसे वाढवत जातो बरं. काटत जात असतं. आपण वापर झालं तसं कट होत जातात ना आपले पैसे. मग आपण ही खाते महिन्याची करतोय का वर्षाची करतोय बरं? वर्षाची. अंतिम खाते ही वर्षाची तयार केलं जाते आपण म्हणतो ना. मग आता 2 वर्षासाठी किती दिला आपण? 4,000. याचा अर्थ एका वर्षासाठी किती दिला असं आपण? 2,000. मग आता सध्या आपलं वापर एकच वर्षात झाले ना, म्हणजे वापर किती रुपयाचं झालं? 2,000चं. आणखीन शिल्लक किती वर्षाचं आहे? 2,000. 1 वर्षाचं शिल्लक आहे ना. मग ती 1 वर्षाचं भविष्यातील आपण भविष्यात वापरू पण शकतो ना. वापरता म्हणल्यानंतर भविष्यातील आपली काय असेल तिकडं? संपत्ती. तर दाखवा मग इथं आगाऊ खर्च केला ना आपण पैसे. हां, करा मग याच्यातून मायनस पूर्वदत्त 2,000 मायनस करून आउटरला 2,000 मायनस करून आउटरला 2,000. सध्या खर्च आपले 1 वर्षाचा आउटरला काढलो. 1 वर्ष वापरलो म्हणून ती 1 वर्ष 2,000 आउटरला आले. एक्स्ट्रा किती? 1 वर्ष दिला. 1 वर्षाचे किती रुपये? 2,000 एक्स्ट्रा दिला ना. एक्स्ट्रा दिलेले पैसे आपण भविष्यात वापरू शकतो. मग भविष्यातील आपली तिकडे काय असेल? संपत्ती. दाखवा मी इकडं पूर्वदत्त
कशाचं आहे? जाहिरात. पूर्वदत्त याचा अर्थ काय? आगाऊ दिले. दत्त म्हणजे दिले. किती? 2000. दाखवलो. आता नंतर नेक्स्ट गुपित समावन. आता गुपित समावन कशावर आहेत बघा बरं. याचं तुम्हाला हे लक्षात आलं नसेल आहे की नाही? होतंय, पहिला दिवस आहे जरा. चला नंतर नेक्स्ट बघा. समावना क्रमांक 1 वाचता तर येते ना? हां, समावना बघत चला आता. एक समावना काय म्हणते बरं. वर्षाखेरच्या शिल्लक मालाचे लागत मूल्य रुपये किती आहे म्हणते बरं? 88,000 असून त्याचे बाजार मूल्य रुपये किती आहे म्हणते? 90,000 आहे. त्या अमाऊंटचं सोडा. अगोदर आपलं काय? वर्षाखेरचं माल. वर्षाखेरचं माल म्हणजे त्याला शब्द का वापरतो आपण? संवरण स्कंद. अंतिम खात्यामध्ये तुम्हाला पहिलीच समावना असते आणि कंपल्सरी समावना. आणि ह्या समावनाला, एका समावनाला 1 मार्क असतं आपल्याला. मग एक मार्क तर मिळवणं इझीच आहे आपल्याला. ओके. काय म्हणते? संवरण स्कंद. वर्षाखेरचा म्हणजे शेवटचा. शेवटच्याला शब्द संवरण स्कंद. प्रारंभन म्हणलं की कुठं आलं? व्यापारच्या नावेला. बरोबर आहे. मग आता संवरण म्हणलं की व्यापारच्या कुठे येईल बरं? जमाला. दाखवा मग इथं. ह्याला 2 ओळी सोडून संवरण स्कंद. नुसतं पद दाखवलं. बरोबर आहे. आता अमाऊंट घ्यायची. आता इथं अमाऊंट 2 दिलेत बघा. एक 88,000 आहे आणि दुसरं किती आहे बरं? 90,000. आणि कधी पण जर समजा एक्झाममध्ये जर 2 अमाऊंट दिले तर कोणती घ्यायची? जी छोटी आहे म्हणजे जी लहान संख्या आहे ती घ्यायची आपल्याला. मग लहान कोणती आहे बरं? 88,000 घ्या मग. 88,000. मग समावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण? 2. ही सध्या एकच इफेक्ट दाखवलो ना. एका ठिकाणी लिहिलो म्हणजे एक इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट कसं दाखवायचंय? शेवटचा शिल्लक माल आहे म्हणून ती कुठं आलं बरं? व्यापारच्या जमाला. पण ही माल टाकून देतो का? ही भविष्यात वापरणार आहो ना. मग भविष्यातील आपली काय असेल? संपत्ती. दाखवा मग इकडे संपत्तीला. संवरण स्कंद. किती रुपये बरं? 88,000. जी लहान संख्या आहे ती घ्यायची. नाहीतर असं लिहू चालेल. तिकडे 88 लिहितो आणि इकडे 90 लिहितो. झालं. चलो नंतर नेक्स्ट वाचा. अच्छा, नुसतं उचलीचं धंदा आहे म्हणा, आहे की नाही? कोण कोण एकटीने घेतले का? नाही. आणि बायावाची शाळा असते माहीत आहे की? एकीने घेतली की दुसरीने पण घेणार. मी का सोडू? बचत गटामध्ये असंच असते का नाही? हां. रुच्या वहिनीचं नाव पुसलो राव मी. ओके. कोण कोण आहेत बरं? रुच्या आणि जुली. रुच्या वहिनीनं किती रुपयाचं माल उचलले आहे? 3,000चं. आणि जुली वहिनीनं 2,000चं माल उचलले. बरोबर आहे ना? माल उचलली म्हणजे आबाळातून उचलली का तिनं? कुठून उचलली असेल? आपल्या व्यवसायातून. बरोबर आहे ना? आणि एक टिप ध्यानात ठेवा. मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असो. कोणत्या संदर्भात म्हणतोय? मालाच्या संदर्भात. माल ध्यानात राहील की तुम्हाला रे? हां हां. मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असेल तर त्याचा पहिला इफेक्ट हे नेहमी व्यापार खात्यालाच येते. कुठे येते? व्यापार खात्याला. मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असेल तर त्याचा पहिला इफेक्ट हे नेहमी व्यापार खात्याला. दुसरा इफेक्ट चालूवर आपल्याला सॉल्व्ह करत चालायचंय. मग आता माल उचललेत ना त्यांनी दोघं पण. मग उचललेत म्हणल्यानंतर पहिला इफेक्ट व्यापारच्या जमाला. दाखवायचं. उचल. कोण कोण आहेत बरं भागीदार? रुच्या आणि जुली. रुच्यानं किती उचललंय? 3,000. आणि जुली वहिनीनं 2,000. किती? 2,000. दाखवलो. चला दाखवा पटश्र्या. आता समावनेचा किती इफेक्ट? एकच सिंगलच इफेक्ट दाखवलो ना. आता दुसरा इफेक्ट. उचल हे नेहमी भांडवलात प्लस करतो का मायनस करतो? प्लस का मायनस? करा मग मायनस. तेच त्यांच्या ह्याच्यातून मायनस. रुच्याची उचल. जर तेरीस पत्रकामध्ये जर असलं असतं तर आपण काय केलं असतो? डायरेक्ट मायनसच केलं असतं. पण समावनेमध्ये विचारल्यामुळे ह्याचे 2 इफेक्ट व्हायले. पहिला इफेक्ट कुठे दाखवले? व्यापारच्या जमाला. सांगा बरं आता. रुच्याची किती? 3,000. आणि जुलीची पण मायनस उचल 2,000. मी कसं लिहितो ध्यानात ठेवा. का खालून 1-2 ओळी सोडून तिथून मायनस करा. ओके. एवढ्या अंतरात झालं. दुसरी समावना क्लिअर झाली.
चलो नंतर नेक्स्ट वाचा. हां जोया वाचा. मोटार गाडीवरील वर्षापिंटा 5% आणि यंत्रसामुग्रीवर वर्षापिंटा 7% दराने घसारा आकारला. ओके बा कशा कशावर म्हणते बरं. मोटार गाडी आणि यंत्रावर किती टक्के म्हणते बरं. 5% आणि 7% दोन्हीवर आहेत ना. पहिलं कशावर आहे बरं. मोटार गाडीवर किती टक्के 5% आणि नंतर यंत्रावर आहे ना. यंत्रावर किती टक्के 7%. वर्किंग नोटमध्ये लिहून घेत चला. वर्किंग नोट कसं काढतो ते लक्षात राहील. आता एकेकावर घसारा करायचं चालायचं का. अगोदर मोटार गाडीवर आकार. घसारा म्हणजे काय बरं. आपली जीज कधी पण बा आपली संपत्ती आज जे समजा लाख रुपयाला घेतलो 1 वर्षानंतर त्याची किंमत लाख रुपयेच राहते का. नाही. मोटार गाडीची किंमत आज लाख रुपये होती 1 वर्षानंतर तेवढी होईल का. किंमत वाढते का कमी होते आहे. कमी होते आहे. मग कमी कितीनं झाले ती रक्कम फरक जे आहे ते आपलं काय असतं घसारा असतं. काय असतं ते घसारा असतं. तेच आपल्याला आज घसारा काढायचं आहे. पहिलं कशावर काढू मग मोटार गाडी. मग आता मोटार गाडी बघा बरं किती आहे इथं अमाऊंट कुठं 40,000 बरोबर आहे ना. मग आता बघा वर्किंग नोटमध्ये 40,000 लिहा गुणिले किती टक्के काढायचे 5. तर 5 भागिले 100 मान्य करा. असं केलो. आता भागकार करता येईल का. गुणाकारामध्ये 0 वाढवायचं आणि भागकारामध्ये 0 घटवायचं म्हणता. मग आता हे छेदस्थानी आहे ना आपलं. बघा भागकारामध्ये अगोदर इथले 2 0 कटले इथले पण 2 0 कटले. आता राहिले काय आपलं गुणाकार राहिले ना. मग आता गुणाकार आहे कुठून हो का 5 0 0 म्हणजे 0 नंतर 5 0 0 5 चोक 20 म्हणजे किती आलं बरं 2000 लिहा 2000. 5%ला उत्तर किती आलं आपलं 2000 झालं. मग आता जीज म्हणल्यास किंमत वाढाली आहे का कमी होईल म्हणलो बरं कमी होईल ना. मग आता किती रुपयानं कमी होईल आपली 2000. मग कमी होईल म्हणल्यास इथं प्लस करू का मायनस करू बरं मायनस करा. मग मायनस किती टक्के 2% कसं काय म्हणाला. मग 5% घसारा किती रुपये बर 2000. बघा बरं आता 40,000 मधून 2000 मायनस केलो तर आउटरला किती येते बरं 38,000 दाखवलो. पण समावण्याची नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण 2. हे सध्या एकच इफेक्ट झालं ना. मग आता 2000 मायनस केलो. अगोदर त्याची किंमत होती 40 आता किती झाली 38 म्हणजे 2000 कमी झालं. पण ही घसारा रोज उठून आकारताव का नाही. कधी वर्षाच्या शेवटी बरोबर आहे ना. मग वर्षाच्या शेवटी म्हणल्यास प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोट्याला नफा तोट्याला. पण नावे का जमाला बरं नावेला का बरं कारण खर्च आहे ना आपलं. खर्च म्हणले की नावेला आणि उत्पन्न म्हणलं की जमाला. दाखवा मग किती टक्के 2च म्हणाला 2च्या पुढे सारखा 5% कशावर मोटार गाडीवर घसारा. आज घरी फक्त 2च रुपये माहिती वाटते दिले नाही तर किती 2000. नेक्स्ट फास्ट होत असेल तर सांगा. हे पहिलं झालं. आता कशावर आकारायचे आपल्याला यंत्रसामुग्रीवर. सेम त्याच पद्धतीने आकारायचे ना. आता यंत्रसामुग्री बघा किती आहे बरं 13,800 गुणिले किती टक्के भागिले 100. आता परत जसं आता भाग घातलो त्याच पद्धतीनं. हा 2 0 कटले 2 0 कटले. आता नंतर गुणाकार राहिले ना. 7चा पाडा येते का. हा 7 8 56 ला 6 हाच्याले 5 नंतर 7 त्रिक 21 आणि 5 26 26 ला 6 परत हातचाला 26 ला 6 म्हणले 2 कसं कराव की आपण 12वी लावत आता. हा नंतर 7 1 7 आणि 2 9 म्हणजे किती आलं बरं 966. लिहून घ्या वर्किंग नोटमध्ये लिहा कसं आलं ती. $966. मग आता हे पण घसारा म्हटल्यास प्लस करू का मायनस करू बरं संबंधित पदात मायनस करा. मग मायनस यंत्रामधून मायनस किती टक्के बरं 7% घसारा 966 करा बरं वजा. चला लक्ष द्या किती रुपये आहे बरं अमाऊंट टोटल 13,000
800 ना, त्याच्यातून किती मायनस करायचे 966. अजून सुद्धा काही जण हातच्याची वजाबाकी येत नाही. लक्ष द्या इकडं, 0 मधून 6 जातात का? नाही. तर 10 मधून 6 जाऊ शकतात. मग 10 मधून 6 गेल्यास राहतात किती बरं? किती राहतात? 4. बरोबर आहे. मग आता आपण हातचा घेतलो होतो ना, मग हातचा तेच परत द्यायचं. मग इथं हातचा दिलो परत, हे बघा 6 आणि 1 7. मग आता 0 मधून 7 जातात का? नाही. मग परत आणखीन 10 मधून 7 गेल्यास राहतात किती बरं? 3. परत हातचा 1. म्हणजे आता इथं किती झाले बरं? 9 आणि 1 10. मग 8 मधून 10 जातात का? नाही. मग 18 मधून जाऊ शकतात ना. मग 18 मधून 10 गेल्यास राहतात किती बरं? 8. परत हात चाला 1. मग आता 3 मधून 1 जाऊ शकते ना. 3 मधून 1 गेल्यास राहतात किती बरं? 2. जशाच तसं आलं पुढे हातचा द्यायचंय का आता? नाही. आता नंतर 1 1 म्हणजे किती आलं? 12,834. लिहा मग इथं 12,834 आउटरला 12,834. वजाबाकी येत नसली तर करून दाखवा म्हणा, करून दाखवत जाईन. 12,834 दाखवा. झालं. मग आता जसं मोटर गाडीचं घसारा मायनस करून नफा तोट्याची कुठं दाखवला बरं? नावेला. मग आता यंत्राचं पण मायनस केलं ना, मग ते सुद्धा नफा तोटा खात्याचे कुठे येईल बरं? नावेला. दाखवा मग किती टक्के बरं? 7%. 7% कशावर बरं? यंत्रावर घसारा 966 दाखवलो. चलो नंतर नेक्स्ट. हां, कशावर म्हणते? ऋणकोर. किती टक्के? 5%. काय करायचे? बुडीत आणि संशयित कर्ज निधीची तरतूद करायची आहे म्हणते. आता ऋणकोची अमाऊंट टोटल किती आहे बघा बरं. अगोदर आपली 62,000 आहे. अगोदर 62,000 इथं बाजूला काढून घेतो. 62,000वर किती टक्के काढायचे? 5. वर्किंग नोटमध्ये लिहा ही टक्केवारी कशी काढतो ते. पुन्हा घरी गेल्यानंतर बघत बसाल कुठून आलं आणि कसं आलं. हो का? कटवा कटवी इथे नाजूक. 2 0 मोठ्यानं बोंबला रे. कटले. 2 0 कटले. आता नंतर 5 0 0. 5 दुनी 10 ला 0. हातचा 1. 5 सक्क 35 का? 5 सक्क 30. 30 आणि 1 31. घ्या अमाऊंट. अगोदर अमाऊंट काढून घ्या. किती आलं बरं आपलं? 5% 3,100. 62,000वर किती आलं? 3,100 आलं. मग आता ऋणकोर संशयित कर्जनी तरतूद करायची आहे. ऋणको म्हणजे कोण म्हणतो आपण? ग्राहक. ग्राहककडून आपल्याला टोटल पैसे येणं किती होतं बरं? येणं किती होतं? अमाऊंट किती येतं? 62,000. बरोबर आहे ना. मग बघ कधी पण आपण एखाद्याला उसने पैसे दिलेले सगळे, काय समजा तुम्ही एखाद्याला 62,000 दिलात, तुम्हाला वाटते का त्यानं सगळे पैसे देईल? कित्येक ठिकाणी तर आपले काही जण बुडवतो किंवा काही जण काटून देत असतो. बरोबर आहे ना. मग तेच आपले किती बुडतील? माझे टोटल 62,000 बाहेरून यायचे तर, पण त्याच्यातली मला असं वाटतं की माझी बुडतील. असं किती वाटाले? 3,100 बुडतील. एवढे जरी बुडाले तर माझे बाकीचे तर पैसे मला मिळणारच आहेत ना. मग आता हे 3,100 बुडाल्यानंतर आपलं खर्च असेल का उत्पन्न असेल बरं? खर्च असेल ना. मग ही रोज उठून बुडणार आहेत का? नाही. मग ही प्रत्यक्ष खर्च का अप्रत्यक्ष खर्च बरं? अप्रत्यक्ष. लक्षात राहील ना. मग आता किती टक्के बुडतील असं वाटाले मला? 5%. पण किती अमाऊंट? 3,100. मग बुडतील म्हणल्यास प्लस करू का मायनस? मायनस. 5% संबुक. शॉर्टकट लिहा. 3,100. आउटरला बघा बरं. 62,000 मधून 3,100 वजा. 62,000 मधून 3,100 वजा. 0 0. 10 मधून 1 गेले 9. हातचा 1. 12 मधून 4 गेले 8. हातचा 1. 6 मधून 1 गेलं 5. 58,900 दाखवा. 58,900. हां, पाठीमाग वाच रे बघा. लय मोठं होतं तुला समोर ना. हां, काय? अच्छा. अदत्त याचा अर्थ काय म्हणतो आपण? देणं किंवा देणे. ओके. दिलोय का?
दिलं म्हणल्यास दिले म्हणतो आपण सरळ सरळ, आणि नुसतं देणं म्हणजे अजून दिलेलं नाव, पण भविष्यात द्यायचे ना आपल्याला. द्यायचे म्हणल्यास आपल्याकडे देयता असेल का संपत्ती असेल बरं? देयता. मग द्यायचे म्हणल्यास आपलं खर्च वाढेल का कमी होईल बरं? पैसे जर एखाद्याला द्यायचं म्हणल्यास आणखीन खर्च वाढणारच आहे ना आपलं. वाढेल म्हणल्यास प्लस करायचं का मायनस करायचं? प्लस. काय करायचं रिपीट सांगतो बा. देणं पण कशाचं आहे म्हणते? वेतनाचं ना? वेतनच आहे का? किती मजुरी आहे का? असं सांगा ना जरा मोठ्यानं. देणं पण कशाचं आहे? किती रुपये आहे? 800. ओके, रिपीट करतो, लक्ष द्या. अदत्त याचा अर्थ काय? देणं. देणं कशाचं आहे आपलं? मजुरीचं. किती रुपये आहे? 800 रुपये. आतापर्यंत कुठं गेले रे मजुरी? हो का, मजुरी आतापर्यंत किती रुपये दिलाव? 2800 दिलाव. अजून किती द्यायचेत आपल्याला? 800 द्यायचे. तर लगेच दिलोय का? नाही, भविष्यात द्यायचे ना. भविष्यात द्यायचे म्हणल्यास इकडे देयता होईल का संपत्ती होईल बरं? देयता होईल. एक इफेक्ट लक्षात आलं. आता दुसरं, द्यायचे म्हणल्यास आपलं खर्च वाढेल का कमी होईल बरं? वाढेल ना. मग खर्च वाढेल म्हणल्यास आपण खर्चामध्ये प्लसच करीत चालणार हो ना. मग करा मग इथं प्लस. अदत्त किती रुपये बरं? 800. बघा बरं, प्लस करून आउटरला किती येते? 3600. किती आलं? 3600 आलं का? आता द्यायचं म्हणलेस तिकडे देयताला दाखवू का संपत्तीला दाखवू? देयताला दाखवा. मग इकडं अदत्त कशाचं आहे? मजुरी 800. अदत्त मजुरी 800. हा, धनकोची पण कुठं? सॉरी, आपण टिक केलं नाव का नाही? चला नंतर, आता चालूवर करूत आपण ह्याच्यावर. चला झाले इथपर्यंत. हा, नंतर नेक्स्ट बघा बरं. समावना सगळ्यात महत्त्वाची आणि कंपल्सरी समावना येत नाही बरं का. आजच्याच क्वेश्चनमध्ये आहे आणि कुठंतरी एखाद्या क्वेश्चनमध्ये येतं ते. बघा बरं काय म्हणते बरं. रुपये 6000चा माल खरेदी केला परंतु लेखा पुस्तकात नोंद नाही, आणि त्याच्याच पुढे काय म्हणते बरं. रुपये 6000चा माल विकला, त्याची सुद्धा नोंद केली आहे का आपण? नाही. मग आता बघा, पहिलं काय म्हणते? खरेदी केला ना. खरेदी किती रुपयाची झाली आहे बरं? 6000ची. त्याची नोंद केलाव का? नाही. नंतर काय बरं? विक्री पण. विक्री पण किती रुपये आहे बरं? 6च का? त्याची पण नोंद केलाव का? नाही. पण कसं, उदारच आहे ना. उदार म्हणल्यानंतर आपली काही इथं चूक झाली आहे. कुठं? वय धनको. इथलं कट करू का? धनको खाली लिहितो मी. विविध धनको. किती रुपये होती बरं अमाऊंट धनकोची? 22000. हे टिक न केल्याचं परिणाम आहे आपल्याला. ह्याला टिक करायचं होतं, ते आपण टिक केलं नव्हतं. तिथलं वरलं कट करून खाली लिहा व्यवस्थित. दाखवलो धनको. आणि शेवटी अजून ऋणको पण. ऋणकोला जागा असेल तर तिथं बरंच आहे तुम्हाला. ऋणको इनरला दाखवा. 58900. 58900 दाखवलो. हा, इनरला दाखवलो का बरोबर? ती समावून आपण टिक केलं नव्हतं. टिक केलं तर इनर नसेल तर आउटर म्हणतो ना, त्या पद्धतीनं. बा आता एक एक बघायचं अगोदर. बघा आता खरेदी केला. खरेदी किती रुपयाचं केला बरं? पण त्याची नोंद केलाव का? नाही. आता तर लिहून ठेवावं लागेल ना आपल्याला. मग आता अगोदर किती रुपयाची खरेदी होती आपली टोटल? काही माल खराब निघालं म्हणून ती परत केलो 6000चं. मग राहिलं किती आणखीन खरेदी आपली? 42000ची. आता आणखीन खरेदी किती रुपयाची केलाव? 6000ची. मग खरेदी केला म्हणल्यास खरेदीमध्ये वाढेल का कमी होईल बरं आपलं? खरेदी वाढेल का कमी होईल? अगोदरची 42 आहे आणखीन. आता आणखीन किती खरेदी केलाव? 6000. मग वाढलं ना आपली खरेदी. मग टोटल किती वाढते बघा बरं. आता याच्यात प्लस अनोंदित खरेदी किती रुपये बरं? 6000. प्लस करून बघा राउटरला 48000. रिपीट तिथंच आलं का? आलं. पहिलं फिट झालं. पण बा खरेदी हे नेहमी आपण ग्राहकाकडून करतो का सावकाराकडून करतो बरं?
व्यापाऱ्याकडून करतो का ग्राहकाकडून? दुकान, समजा आता तुमचं दुकान आहे, तुमचं दुकानामध्ये बघा माल तुम्ही व्यापाऱ्याकडून खरेदी करताव आणि विकताव कुणाला? ग्राहकाला विकत असताव. हे कन्सेप्ट तर लक्षात राहील की. आता आपण माल कोणाकडून खरेदी केलो? व्यापाऱ्याकडून. मग व्यापारी आपल्या भाषेमध्ये कोण आहे बरं? धनको आहे. मग आता 6,000चा माल खरेदी केला म्हणजे सावकाराला पैसे द्यावे लागतील ना त्या व्यापाऱ्याला आपल्याला. मग द्यायचं म्हणजे इकडं पण वाढेल का नाही आपल्याला? मग इथं काय केलो आपण? प्लस. तर इकडं पण प्लस. अनोंदित खरेदी. खरेदी शब्द लिहा सरळ. किती रुपये बरं? 6,000. प्लस करून बावर आता आउटरला 22,000 आणि 6,000 28,000 दाखवलो. हा, नंतर आता जसं अनोंदित खरेदीचं होतं त्याच पद्धतीने आता कशाचं आहे बरं आपल्याला? अनोंदित विक्रीचं. ओके. आता अनोंदित विक्री म्हणल्यास खरेदी केल्यास काय केलो बरं? खरेदीमध्ये प्लस आणि खरेदीचे पैसे कुणाला द्यायचे असतात? आपल्याला व्यापाऱ्याला द्यायचे, म्हणून धनकोमध्ये पण प्लस केलो. आता झाले इथपर्यंत लिहायचं. आता ह्याच्या पुढे काय म्हणते बरं? आता विक्री केला, परंतु त्याची नोंद केलाव का? नाही. अगोदर आतापर्यंत किती रुपयाची विक्री केला बरं आपण? 1,40,000 रुपयाची आहे. आणखीन किती केला बरं आता विक्री? 6,000. पण त्याची नोंद केलाव का? नाही. आता करावी लागेल ना. मग करा. मग याच्यात प्लस अनोंदित किती? 6,000. प्लस केल्यास आउटरला 1,46,000 आलं. मग आता खरेदी कुणाकडून करतो म्हणतो आपण? व्यापाऱ्याकडून. व्यापारी म्हणजे धनको. विक्री कुणाला करतो आपण? ग्राहकाला. ग्राहक म्हणजे कोण बरं? ऋणको. मग आता ऋणकोकडून पैसे येण्यामध्ये पण वाढतील ना आपले. मग करा. मग ह्याच्यात पण प्लस अनोंदित विक्री. माझं थोडं जागा कमी आहे बरं का, किसबिडकाला झाली सगळं. किती रुपये बरं? 6,000. प्लस करून बघा राउटरला किती येते? 58,900 आणि 6,000. प्लस तर करता येईल की. इथलं 58,900 प्लस 6,000 आउटरला काढा रक्कम. किती? 64,900 दाखवा. आता राहिले का आपलं फक्त